मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन मटारच्या रेसिपी सोबत आली आहे. तर बाजारात ना हिवाळा आला की मटार खूप जास्त प्रमाणात येतात. तर म्हटलं चला ह्याच मटारपासून वेगवेगळ्या आणि चविष्ट रेसिपीज बनवूया. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छान असा हिरव्या वाटणातला मटार भात, ज्याला तुम्ही मटार पुलाव सुद्धा म्हणू शकता. हा बनवायला इतका सोपा आहे ना, अगदी 15 ते 20 मिनिटात हा भात तयार होतो. तेही कमी वेळात, कमी साहित्यात आणि कमी मसाल्यात, पण खायला खूप जास्त टेस्टी लागतो. तर चला आज ना मस्त चमचमीत मटार भात बनवूया. तर मंडळी, सगळ्यात आधी तर आपण ना ह्या वटाणे भातासाठी लागणारं एक हिरवं वाटण बनवून घेऊया. त्यासाठी इथे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. तुम्ही अजून जास्त घेतली तरी देखील चालेल. थोडीशी पुदिन्याची पानं घेतली, ह्याच्यामुळे ना आपल्या भाताला चव खूप छान येते. तिखट हिरवी मिरची घेतलीये 3, त्याचसोबत 9 ते 10 लसणाच्या पाक्या, थोडंसं अद्रक आणि इथे थोडेफार आपले बेसिकचे अख्खे मसाले घेतलेत. आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचंय आणि छान असं स्मूथ पहिले वाटून घ्यायचंय पाणी न टाकता. आणि एकदा फिरवून झालं ना की मग पाणी ऍड करायचंय आपल्याला अगदी थोडंसं. इथे मी हिरवी ना तिखट मिरची घेतलीये. तुमच्याकडे कमी तिखट असेल ना तर तुम्ही ती देखील घेऊ शकता, मग जास्त घ्या क्वांटिटी. आता एकदा फिरवून घेऊया. हे बघा, एकदा मिक्सर मधून फिरवलं ना की आपले मसाले, लसूण, अद्रक सगळं बारीक होऊन जातं. आता काय करायचं, थोडंसं, अगदी थोडंसं, हे बघा इतकं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं, जेणेकरून आपली ना पेस्ट एकदम स्मूथ होते. हे बघा, काहीच आपल्याला असं वाटून घ्यायचं, जास्त पण पाणी ऍड करायचं नाही किंवा एकदम सुक्क पण वाटायचं नाहीये. तर आपलं वाटण तर रेडी आहे. आता भात कसा करायचा ते सांगते तुम्हाला. आता म्हणजे आपलं वाटण झालं ना की एका बाउलमध्ये तुम्हाला जितक्या वाटीचा भात करायचा ना तितके तांदूळ घ्यायचे. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हे तांदूळ ना कोलमचे तांदूळ आहे, तुम्ही इंद्रायणी, बासमती कोणताही घेऊ शकता. तर हे बघा, हे तांदूळ ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून एका बाजूला ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण आपले बाकीचे जिन्नस तळायला घेऊया. तर मंडळी, हा मटार भात बनवण्यासाठी ना मी मस्त अशी मोठी कढई घेतलेली आहे. आता त्याच्यात 2 ते 3 चमचे इतकं तेल ऍड करायचंय. तुम्ही हा भात फक्त तुपात देखील बनवू शकता किंवा माझ्यासारखं फक्त तेलात किंवा तूप आणि तेल मिक्स करून सुद्धा बनवू शकता. हे बघा, आता हाय फ्लेम करून तेल कडकडून तापवून घ्यायचंय आपल्याला. आणि त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा मोहरी ऍड करणार आहे. हे बघा, मोहरी तडतडायला लागली ना की जिरं टाकायचंय अर्धा चमचा. त्याचसोबत 2 तेजपत्त्याची पानं सुद्धा ऍड करतेय. आणि आता ही तेजपत्त्याची पानं तळत आली की त्यामध्ये मी इथे 1 बारीक चिरलेला कांदा टाकतेय. कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतू द्यायचंय तेलावर. हे बघा, कांदा थोडासा तळत आला ना की त्यामध्ये इथे मी 9 ते 10 काजू असे ना तुकडे करून घेतलेले आहेत मधून. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण माझं सजेशन असं आहे की टाका, चव खूप छान येते. हे बघा, आता कांदा आणि काजू थोडेसे असे परतले गेले ना की त्यामध्ये आपण जे हिरवं वाटण करून घेतलंय ना ते ऍड करायचंय. मी सगळंच ऍड करतेय. आणि आता हे वाटण टाकलं की आपल्याला गॅस बारीक करायचंय, नाही तर हे वाटण चिटकलं जातं खाली कढईला. आणि मस्त 1 ते 2 मिनिट तेलावर परतून घ्यायचंय, जेणेकरून अद्रक लसणाचा जो असा उग्र वास असतो ना तो नाहीसा होतो. तर हे बघा मंडळी, 2 मिनिटं वाटण तळल्यानंतर ना छान असा सुगंध पसरतो संपूर्ण घरभर. आता काय करायचं, यामध्ये आपण जे मटार घेतलेले ना ते इथे मी आता 1 वाटी भात घेतलेला आहे, म्हणजे तांदूळ आपले, त्यासाठी अगदी छोटी 1 वाटी मटार घेतलेत. ह्याच्यामध्ये मिक्स करायचे व्यवस्थित. आणि आता मटारला जितकं आवश्यक मीठ आहे ना तितकंच आपल्याला ऍड करायचंय. बाकी भातासाठी जे मीठ लागणार आहे ना आपण ते नंतर टाकणार आहोत. अगदी चिमूटभर मीठ फक्त मटारला लागेल इतकंच. आता हे मटार सुद्धा व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचे तेलावर. तर हे बघा मंडळी, छान असा आपला मटार तेलावर परतला गेला ना की आता त्याच्यामध्ये ना मी इथे अगदी छोटंसं असं गाजर घेतलंय कापून वाटीभर, ते सुद्धा ऍड करतेय. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी देखील चालेल. आणि 1 बारीक चिरलेला बटाटा टाकतेय. ह्याच्यामुळे ना चव खूप छान येते आपल्याला भाताला आणि थोडेसे फ्लेवर्स ऍड होतात. जर तुम्हाला मटार बटाटा नसेल टाकायचा, नाही टाकला तरी काहीच हरकत नाही. आता हे सुद्धा तेलावर परतून घेऊया 1 मिनिटभर. आणि एक बाजूला पाणी उकळत ठेवायचं, तोपर्यंत आपल्या भाताला जितकं लागणार आहे तितकं. हे बघा, आता आपले सगळे जिन्नस तेलावर परतले गेले ना की आपण जो तांदूळ घेतलेला तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामधलं पाणी निथळून घेतलेलं मी, आता तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे.
हे बघा आत्ताच कसला भारी दिसायला लागलाय राव भात, एकदम कलरफुल, हिरवा, लाल, व्हाईट कलर. आता काय करायचं, भाताला आपल्या जितकं मीठ आवश्यक आहे ना ते सगळं ऍड करायचंय आता. आणि या भातामध्ये ना कोणतेच एक्सेस मसाले जात नाही. तर मी इथे ना अंबारीचा, सुहानाचा आपला अंबारी गोडा मसाला यूज करते 1 चमचा. हे बघा, आणि अगदी थोडीशी धने पावडर टाकतीये अर्धा चमचा इतकी, आणि थोडासा गरम मसाला अर्धा चमचा इतका. बस, बाकी काहीच एक्सेस मसाले ह्यामध्ये जात नाहीत. व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही हवं तर रेडीमेड आपलं जे बिर्याणी मसाले येतात ना व्हेजमध्ये, किंवा पुलाव मसाला येतो, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता हे ना असंच हाय फ्लेमवर ठेवायचं नाही, तर आपला तांदूळ कडक होतो. आता काय करायचं, इथे मी एक बाजूला पाणी ऑलरेडी उकळत ठेवलेलं, ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया. सर्कन आवाज आला पाहिजे हा मंडळी. आहा, हे बघा भन्नाटच नुसतं. व्यवस्थित एकदा मिक्स करायचं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक साहित्य जाणार आहे, काय ते सांगते थांबा. तर मंडळी हे बघा, आपल्या पाण्याला एकदा उकळी आली ना, आता काय करायचं, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची अगदी थोडीशी. आणि हे बघा, लिंबू, अर्ध्या लिंबाचा रस ऍड करायचा आहे. आणि तुमच्या भाताला इतकी चव छान येते ना राव, खरंच. आता परत एकदा मिक्स करायचं. आणि आपल्याला आता ह्याला मीडियम टू लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचंय. कधी कधी 10 मिनिटं सुद्धा लागतात. तर मस्त झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचंय हा ह्याला. तर मंडळी आता मी तुम्हाला एक माप सांगते, ते म्हणजे हे बघा, मी कढईमध्ये भात करते. सो 1 वाटी तांदळाला ना मी 2 वाटी पाणी ऍड केलंय, म्हणजे त्याच वाटीच्या मापाने डबल पाणी ऍड करायचंय. हेच जर तुम्ही कुकरमध्ये भात करत असाल ना, तर कुकरमधल्या भाताला पाणी थोडंसं कमी लागतं. तर तुम्ही 1 वाटी जर तांदूळ घेतले असतील ना, तर 1.5 वाटी फक्त पाणी ऍड करा. हे बघा, आता ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि झाकण ठेवून छान शिजवून घेऊया. तर मंडळी 7 ते 8 मिनिटांनंतर आपला भात झालेला आहे. आणि हो, भात ठेवला की तसाच ठेवून नाही द्यायचा, मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं, नाही तर वटाने वरती येतात आणि आपला खालचा भात खालीच राहतो. हे बघा, मस्त असा भात तयार झालाय, बघू शकता. मी ते छान असा बारीक कोलम वापरलेला, मस्त सुटसुटीत झालेला आहे भात. तुम्हाला चिकट भात आवडत असेल ना, तुम्ही अजून जास्त पाणी ऍड करू शकता, नाही तर असा परफेक्ट मेजरमेंट आहे. हे बघा, छान असे छोटे छोटे भाताचे दाणे, वाव. आणि जो सुगंध सुटलाय ना राव घरभर, आहा, सांगू नाही शकत शब्दात. तर चला, मस्त अशी ह्याच्यावर सुद्धा कोथिंबीर टाकूया, मिक्स करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून गरमागरम ताव मारूया राव. आता राहत नाहीये, इतका सुगंध छान सुटलाय ना. तर मंडळी, मस्त असा अगदी कमी वेळात कमी साहित्यात आपला मटार भात तयार आहे. आणि बघू शकता, छान असा सुटसुटीत झालेला. आणि जो सुगंध येतोय ना राव, काश मी तुम्हाला मोबाईल मधून देऊ शकली असती, इतका छान सुगंध येतोय ना खरंच. आणि त्यातल्या त्यात ना भात सुद्धा खूप छान झालाय ना, जास्त एक्स्ट्रा मसाले ना, एक्सपेन्सिव्ह साहित्य काहीच नाही, घरी असलेल्या साहित्यामध्ये होतं. त्यातल्या त्यात जी लोक मटार खात नाही ना, त्यांना हा भात देऊन बघा, असला भारी लागतो ना राव. तुम्ही बटाटा, गाजर, काजू स्किप केले तरी देखील चालतील, पण टाका, खूप छान लागतात. हे बघा, आहा हा, काय दिसतोय राव. तुम्ही हे मस्त कांद्यासोबत खाऊ शकता, किंवा दह्यासोबत खाऊ शकता. बुंदी, रायता म्हणा, काहीही, लोणचं, पापड, आणि लिंबू टाकायला तर अजिबात विसरू नका, लय भारी लागतं राव. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा राव, कारण व्हिडिओच्या मागे खूप जास्त मेहनत असते, दिसायला जरी सोपं वाटत असलं तरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.